पक्षांचं सरकार आहे, त्याच्यामुळं चर्चा होणं, एकमेकांचे इंटरेस्ट, त्याच्या असणारे ॲडजस्टमेंट, त्या ठिकाणी जागांची संख्या निश्चित करणं, खातेवाटप निश्चित करणं, या सगळ्या गोष्टीला निश्चितच थोडा वेळ लागतो. परंतु शेवटी हे काही कुठल्या छोट्या मंडळाचं किंवा कुठल्या कमिटीचं मंत्रिमंडळ करायचं नाही, तर महाराष्ट्रासारख्या या देशातल्या एका मोठ्या राज्याचं मंत्रिमंडळ करायचं आहे. त्याच्यामुळे विचारपूर्वक नीटपणे त्या ठिकाणी सुसंवादातनं या गोष्टी होणार आहेत आणि त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल, परंतु जे होईल ते 5 वर्ष दीर्घकाळ टिकणारे आणि भक्कम अशा प्रकारचंच होईल. सोबतच काँग्रेसमध्ये आता अंतर्गत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाना पटोले यांनी ईमेल पाठवून आपल्याला पदमुक्त करावं असं मागणी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. आता हा त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा त्या ठिकाणी विषय आहे. त्याच्यामुळे त्यांना पदमुक्त करायचं, काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न करायचं की काँग्रेसला आणखी त्या ठिकाणी अधोगतीला जाऊ द्यायचं, हा शेवटी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. आम्ही तर म्हणू की नाना पटोलेंनाच प्रदेशाध्यक्ष ठेवा, म्हणजे आमचं काम आणखी सोपं ते करतील, कारण त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं त्या ठिकाणी आम्हालाच मदत होत असते. नाही, ते जे काही वक्तव्य करतात, जे काही कृती करतात, त्याचा फायदा निश्चितच आम्हाला होतो. त्याच्यामुळे नाना पटोले आणखी 10-15 वर्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिले पाहिजेत. विरोधकांकडून एक वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो आहे, लोकांनी जनमत देऊन सुद्धा देखील अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये किंवा मंत्रिमंडळ स्थापन होत नाही. विरोधकांनी चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात 3 पक्षाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारचं सरकार असतं त्यावेळेला एकमेकांच्या जागा निश्चित करणं, खातेवाटप करणं हे नीट व्हावं लागतं. मला वाटतं येणाऱ्या काही दिवसात ते होईल आणि महाराष्ट्राला स्थिर आणि भक्कम सरकार या ठिकाणी मिळेल. विरोधकांनी चिंता करायचं कारण नाही. प्रवीणजी, तुम्ही म्हटलात की नाना पटोले जरा 10-15 वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिले तर तुम्हाला बरं पडेल. आता येणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची पण कदाचित निवड होईल. तुमची पसंती कोणाला असेल विरोधी पक्षनेता? नाही, हा आमच्या पसंतीचा विषय नाही आहे. हे विधानसभेचे अध्यक्ष असणारे विधिमंडळाच्या कामकाजाचे नियम, घटनेनं लोकशाहीत अशा वेळेला काय निर्णय घ्यायचा याचे नियम नियमावली आहे आणि त्यालाच अनुसरून विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्षही महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विरोधी पक्षाच्या चांगल्या सूचनांचा मानसन्मान केला जाईल हे सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षच नसावा अशी आमची भूमिका नाही आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष योग्य तो निर्णय घेईल. पण त्याच्यावरूनही काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं कळतं. नाही, आता दुर्दैवानं विरोधी पक्ष नेता होण्या एवढं सुद्धा बहुमत एकही पक्ष त्या तिघातला महाविकास आघाडीतला मिळवू शकला नाही आणि आता जे काही आहे, जे आपल्या अधिकाराचं नाही, नियमात नाही, त्याच्यासाठी रस्सीखेच करतायत. त्याच्यामुळे ह्यांचं भविष्यात काय रस्सीखेच होणार आहे हे या उदाहरणावरनं पुन्हा पुन्हा दिसून येते. हां, कुणाशी? उद्योगपतीशी लग्न केलं. हो, हो, ऐश्वर्या ऐश्वर्या राय. ते मग ह्यांनी हे घेतलं काय, म्हणजे ह्याच्याशी डिवोर्स घेतला का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.